Welcome to the Language Lab. I'm Professor Poonam. In this video we'll learn conjunctions. So let's start conjunctions. What are conjunctions? Conjunctions means words used to join words, phrase or clause. Basically two types of conjunctions, coordinating conjunctions and सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता ह्या कंजंक्शनचं काम काय आहे? सेंटेन्समध्ये किंवा शब्दांमध्ये आपण असे शब्द यूज करतो की जिथे ते दोन शब्दांमध्ये किंवा दोन वाक्यांमध्ये काय होतात, एकसूत्रपणा दाखवलं जातं. आता ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? हेल्प्स क्रिएट मिनिंगफुल अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे जे कळण्यासाठी किंवा समजण्यासाठी कठीण वाक्य असतात ते आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे माहिती दाखवण्यासाठी आपण असे वर्ड यूज करतो की ज्यामुळे आपल्याला ते वाक्य किंवा तो शब्द समजायला सोपे जातील. आता या कंजंक्शनचा उपयोग काय आहे? ते कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला ह्या बेसवरती 2 ते 3 क्वेश्चन येतातच. नाऊ आपण पाहूया कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आर कनेक्ट वर्ड्स, फ्रेज और क्लॉजेस ऑफ इक्वल रँक. इक्वल रँकचे वर्ड्स असतात. आता इथे फॅन बॉईज हा तुम्हाला कीवर्ड दिलेला आहे आणि हा कीवर्ड सोप्पं लक्षात ठेवण्यासाठी. एफ स्टँड फॉर, ए स्टँड फॉर अँड, एन स्टँड फॉर नॉर, बी स्टँड फॉर बट, ओ स्टँड फॉर ऑर, व्हाय स्टँड फॉर येट आणि एस स्टँड फॉर सो. युजेस एक्झाम्पल. आता आपण लाईक टी अँड कॉफी, म्हणजे टी आणि कॉफी हे एकसारख्या घटक आहेत, तर ह्याला आपण एक सोबत दर्शवण्यास आपण टी और कॉफी किंवा टी अँड कॉफी. नाउ लेट्स वी सी एक्झाम्पल. वी वॉन्टेड टू गो बट ही स्टेड. म्हणजे आपल्याला जायचं आहे पण आपण काय झालेलो आहे, तिथे थांबलेलो आहोत. मग हे काय, कोणतं कंजंक्शन यूज केलं आहे? बट. नाउ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. व्हॉट आर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स? Connect a dependent clause to an independent clause. For example, because, although, since, when, while, if, etc. म्हणजे ह्यासारखे जे घटक आहेत की आपण हे काय करतो, आपण इथे डिपेंडंट क्लॉज अँड इंडिपेंडंट क्लॉज म्हणालेले आहेत. म्हणजे एक घटक हा दुसऱ्या घटकावर पूर्णपणे काय असतो, डिपेंड असतो. त्याशिवाय आपल्याला त्या सेंटेन्सचा अर्थच कळणार नाही. त्याच्यासाठी आपण जे व्यवस्थित अर्थपूर्ण सेंटेन्स कळण्यासाठी आपण जे वर्ड्स यूज करतो त्याला आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणतो. एक्झाम्पल, आय स्टेड होम बिकॉज इट वॉज रेनिंग. नाउ आता डिफरन्स. आता आपण म्हणू इथे पण आपण शब्द किंवा सेंटेन्स कळण्यासाठी आपण यूज करतो एखादा वर्ड पर्टिक्युलर. बट व्हॉट इज बेसिक डिफरन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन? एक्झाममध्ये हमखास, कोणत्याही एक्झाममध्ये हमखास ह्याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतोच. मग आपण ते आयडेंटिफाईड कसं करायचं? सो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जॉईन एलिमेंट्स ऑफ इक्वल इम्पॉर्टंट. म्हणजे इक्वल एका अर्थपूर्ण सारखे शब्द असतात, त्याला आपण काय म्हणायचं? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. लाईक अँड, बट. नाउ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे जॉईन अ डिपेंडंट क्लॉज टू अँड इंडिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट आणि इंडिपेंडंट क्लॉज लाईक बिकॉज, ऑल्दो. आता क्विक टिप आपण पाहूया. लक्षात कसं ठेवायचं? कोऑर्डिनेटिंग म्हटल्यास आपण काय लक्षात ठेवणार आहोत? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात ठेवण्यासाठी आपण एवढंच पाहायचं की तिथे काय असणार, इक्वल असणार. वर्ड किंवा सेंटेन्स इक्वल आहे. आणि सबऑर्डिनेटिंगमध्ये काय आहे, डिपेंडन्सी असते. इंडिपेंडंट अँड डिपेंडंट क्लॉज. नाउ प्रॅक्टिस सेशन. इथे आपण 4 सेंटेन्सेस घेतले आहेत जस्ट रिकॉल करण्यासाठी किंवा आपल्याला किती प्रकारे व्यवस्थित हे लेक्चर जे आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं, सबऑर्डिनेटिंग अँड कोऑर्डिनेटिंग हे किती व्यवस्थित कळलं आहे ह्यासाठी आपण हे क्वेश्चन आन्सर्स घेतले आहेत. सो तुम्ही 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही बघा तुम्हाला हे सॉल्व करता येते का. नाउ आता आपण आन्सर बघूया. शी डिडंट गो आउट बिकॉज शी वॉज फीलिंग अनवेल. नाउ दिस इज हे पण बिकॉज टाकलेलं आहे. इथे आपण काय केलेलं आहे बघा, पहिला सेंटेन्स काय घेतलेला आहे, हाफ सेंटेन्स जर पाहिलं तर शी डिडंट गो आउट म्हणजे ती बाहेर जाऊ शकत नाही किंवा ती गेली नाही. व्हाय. आता फर्स्ट सेंटेन्स हा सेकंड सेंटेन्सवर काय आहे, पूर्णपणे डिपेंड आहे.
पहिला सेंटेन्स हा इंडिपेंडेंट आहे, पण तो डिपेंड झालेला आहे आणि त्यातून आपल्याला क्लिअर मिनिंग कळालेलं आहे की ती का जाऊ शकली नाही. इथे आपल्याला रिझन कळालं आहे आणि सेंटेन्स आपण हे बिकॉजनी जोडले गेलेलो आहे. देन नेक्स्ट आहे आय लाईक टू डान्स बट आय एम नॉट व्हेरी गुड ॲट. आता सेकंड आहे हा बटने जोडला गेलेला आहे. सेकंड सेंटेन्स आपण बटने जोडलेला आहे. दिस इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. नाऊ इफ यू स्टडी हार्ड यू विल सक्सीड. म्हणजे इथे काय केलेलं आहे, इफ हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स यूज करून आपण काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही मेहनत केली तर तुम्ही नक्की जिंकाल. नाऊ लेट्स फोर्थ एक्झाम्पल. वुड यू लाईक टी ऑर कॉफी. म्हणजे तुम्हाला एकतर टी चहा आवडतो किंवा कॉफी, चहा किंवा कॉफी. ह्याच्यासाठी आपण कोणता घेतलेला आहे, ऑर हा वर्ड यूज केलेला आहे, मीन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून इथून पुढचे जितकेही व्हिडिओ येतील ते तुम्हाला इंग्लिश प्लस मराठी लँग्वेजमध्ये व्यवस्थित पद्धतीने कळण्यासाठी सोपे जातील. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.